गेल्या सहस्रकात महत्त्वाचे जे 3 दत्त अवतार होऊन गेले त्यातील पहिले अवतारी पुरुष होते श्रीपाद श्रीवल्लभ. 1320 ते 1350च्या दरम्यान श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथील श्री अपलराज व त्यांची पत्नी सुमती हे दत्तभक्त दाम्पत्य. या दोघांची वर्तणूक म्हणजे जणू काही अत्री अनुसयेची जोडी. त्यांना 4 मुले झाली, पैकी 2 ही लहान वयातच गेली. दुसऱ्या दोघातील एक अंध व एक पंगू होता. असा त्यांचा संसार चालू असता एके दिवशी भर दुपारच्या वेळी एक अतिथी भिक्षेसाठी आला. त्यांनी आरोळी दिली. माते, भिक्षा वाढ. आवाज ऐकून सुमती भिक्षा घेऊन बाहेर आली. त्या दिवशी सुमतीच्या घरी श्राद्ध होते. वास्तविक श्राद्धाचे जेवण ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय कोणालाही वाढता येत नाही. परंतु भिक्षे करायला पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली. त्याबरोबर त्या तेजपुंज यतीने आशीर्वाद दिला. माते, काय पाहिजे ते माग. तेव्हा सुमतीने विनंती केली, माझी 2 मुले अंध आणि पंगू आहेत. तेव्हा आपल्यासारख्याच एका तेजपुंज मुलाची अपेक्षा करते. यतिवेशात आलेल्या श्री दत्तात्रेयांनी लगेच आशीर्वाद दिला की माते, मीच तुझ्या पोटी जन्म घेईन. श्री दत्तात्रेय यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजे दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभ होय. श्रीपाद श्रीवल्लभ हे वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मातापित्याजवळच होते. त्यानंतर त्यांनी जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी त्यांच्या मातापित्यांना अतिशय दुःख झाले. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना सांगितले, ब्रह्मचर्य हाच आमचा आश्रम व योग हेच आमचे कर्म. तरी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. असे म्हणून त्यांनी त्या दोन्ही व्यंग मुलांकडे कृपादृष्टीने पाहताच त्यांचे व्यंग जाऊन ती दोन्ही मुले तेजपुंज झाली. नंतर श्रीपाद श्रीवल्लभ मातापित्यांना वंदन करून यात्रेस निघाले. पिठापूर सोडल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वर, श्रीशैल्य मल्लिकार्जुन असे फिरत फिरत कुरवपूर येथे आले. तेथे त्यांचा 22 वर्ष निवास होता. त्यांनी अनेक चमत्कार केले. त्यांची अवतार समाप्ती झाली तो दिवस दत्त संप्रदायात गुरुद्वादशी म्हणून पाळण्यात येतो. काही वर्षानंतर श्रीपाद श्रीवल्लभ हे नृसिंह सरस्वती या नावाने 1378च्या सुमारास प्रकट झाले. त्यांचा जन्म हा विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला. अनेक वर्षी भटकंती केल्यानंतर अवतार समाप्तीची वेळ जवळ येऊन ठेपल्यावर श्री दत्तावतारी नृसिंह सरस्वतींनी हात जोडून सर्वांचा निरोप घेतला आणि ते क्षणार्धात गुप्त झाले. अनेक वर्ष लोटली. श्री नृसिंह सरस्वती पद्मासन घालून समाधी लावून बसले होते. त्यांच्या भोवती एक प्रचंड वारूळ निर्माण झाले. अरण्यातून जाणाऱ्या वाटसरूंना लांबून खूप मोठा मातीचा ढीग फक्त दिसायचा. स्वामींच्या भोवती जे प्रचंड वारूळ निर्माण झाले होते त्या ठिकाणी एक फार मोठा वृक्ष होता. एक लाकूड तोडण्यासाठी त्या ठिकाणी आला. तो भला मोठा वृक्ष त्याच्या नजरेला पडला. लाकूड तोड्याच्या मनात विचार आला की हा प्रचंड वृक्ष आपण आपल्या ह्या धारदार कुऱ्हाडीने तोडला तर भरपूर लाकडे मिळतील आणि आपले जन्माचे दारिद्र्य संपेल. मनात विचार आल्या क्षणी लाकूड तोड्याने त्या वृक्षावर आपल्या कुऱ्हाडीचा घाव घातला आणि वृक्ष तोडायला सुरुवात केली. वृक्षाच्या मुळाशी जेव्हा त्यांनी घाव घातला तेव्हा तो घाव त्या वृक्षाच्या तळाशी असलेल्या वारुळावर बसला. त्या क्षणी काय झाले तर वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली. लाकूड तोडा एकदम घाबरला. आजपर्यंत त्याने अनेक वृक्ष तोडले होते, परंतु रक्ताची चिळकांडी ही प्रथमच दिसून आली होती. तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो घाव त्या वृक्षाशी मुळाशी न बसता त्या वारुळावर बसला होता. लाकूड तोड्याने अतिशय हळुवारपणे वारुळावरली माती हलक्या हाताने बाजूला करायला सुरुवात केली. तो काय आश्चर्य! एक तेजपुंज ऋषी त्या वारुळात आसन घालून बसलेला. त्याच्या तेजाची प्रभा ही सर्वत्र पसरलेली होती. कुऱ्हाडीचा घाव त्या तेजपुंज यतीच्या मांडीवर बसला होता आणि मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते. लाकूड तोडा घाबरला.
त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. आपल्या हातून एक अघोर आणि अमंगल असं कृत्य घडलं आहे हे त्याच्या लक्षात आले. आपल्याला शाप देऊन आपल्या देहाचे जाळून भस्म करणार ह्या विचाराने लाकूड तोड्याला एकदम रडू कोसळले. दुःखावेग सहन होऊन तो जमिनीवर गडाबडा लोळू लागला. रात्रीचा घनगर्द काळोख संपूर्ण पहाट उमलून यावी तशी श्री नृसिंह सरस्वतींची अनेक शतकांची गाढ समाधी लागली होती. त्या ब्रह्मानंदी समाधीतून स्वामी हळूहळू बाहेर येऊ लागले. त्यांनी आपली समाधी जणू विसर्जित केली. आपले कोमल नयन शांतपणे उघडले. समोर एक लाकूड तोड्या दुःखवेगाने गडाबडा लोळत असलेले स्वामींनी पाहिले. स्वामींनी लाकूड तोड्याकडे पाहत मंद स्मित केले. त्या मंद स्मितामध्ये ब्रह्मशांती दाटली होती. लाकूड तोड्या धावत पुढे आला आणि त्यांनी स्वामींचे चरण घट्ट धरले. आपण भगवंताचे चरण घट्ट धरल्याची जाणीव त्या क्षणी लाकूड तोड्याला झाली. तो स्वामींची वारंवार क्षमा मागू लागला. प्रत्येक भगवंताच्या मांडीवर आपल्या कुऱ्हाडीचा घाव बसला आहे ह्या तीव्र जाणीवेने त्याचे मन व्याकुळ झाले होते. पायाशी लोळण घेणाऱ्या लाकूड तोड्यास स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवले. स्वामींचा स्पर्श होतात लाकूड तोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली. लाकूड तोड्याला स्वामींनी अभय दिले व म्हणाले, तू काही माझ्यावर अन्याय केला नाहीस. समाधी विसर्जित करायची वेळ ही माझी झालीच होती. तुझ्यामुळे ही समाधी विसर्जित झाली. तू केवळ निमित्त मात्र झालास. तुझे परम कल्याण होईल. तुला आता केवळ सुखच प्राप्त होईल. स्वामींनी लाकूड तोड्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी लाकूड तोड्याला अपूर्व असे ज्ञान प्राप्त झाले. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. नंतर ज्या वटवृक्षाखाली हे सगळे घडले त्या वडाची पाने लाकूड तोड्याने चुरडली आणि स्वामींच्या मांडीवरच्या जखमेत भरली. जखम त्या क्षणी बरी झाली आणि रक्त थांबले. त्या घनदाट अरण्यात 1000 सूर्य एकत्र उगवावे असा प्रकाश पडला होता. आणि अशा प्रकारे श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने अक्कलकोट येथे प्रकट झाला. श्री स्वामी समर्थ.